पाकिस्तानच्या दहशतवाद्यांनी केलेल्या उरी हल्ल्यावरून शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केलाय। मोदी सरकार पूर्ण बहुमतात आहे, त्यामुळे त्यांनी पाकिस्तानला जशास तसं उत्तर द्यावं आणि देशासाठी युद्ध करावं, निवडणुकीसाठी नको असा टोला उद्धव ठाकरेंनी मोदींना हाटलाय। जनतेनं मोठ्या आशेनं मोदींना एकहाती बहुमत दिलंय, त्यामुळे त्यांनी पाकवर कारवाई करण्याची मागणी केली। तर मराठा आरक्षण आणि अॅट्रॉसिटीवर विधिमंडळाचं विशेष अधिवेशन बोलवायला हवं अशी मागणीही उद्धव ठाकरेंनी केली। मी बोललेलोच आहे, खरोखर अतिशय संतापजनक असं सगळं वातावरण झालेलं आहे। आणि एकूण जर का हल्ल्यांची मालिका पाहिली तर मला असं वाटतं की कदाचित सरकार आपल्याला असं सांगते की काय की ज्यांना कोणाला अश्रू गाळायचे त्यांना गाळत राहू द्या, तुम्ही मुकाटपणे अश्रू गाळा, आम्ही आमची नीती चालू ठेवतो। तुम्ही अश्रू ढाळत असताना आम्ही पाकिस्तानमध्ये जाऊन चहा पिऊन येतो। हे जे काय चाललेलं आहे, मग शेवटी पाकिस्तानला त्यांच्या भाषेत उत्तर देणार तरी कोण आणि कधी? एकूणच जे चाललेलं आहे ते अत्यंत संतापजनक आणि निराशाजनक आहे। होतंय असं की असे हल्ले झाल्यानंतर आपण पेटून उठतो, पाकिस्तानला धडा शिकवण्याची भाषा करतो, कालांतराने हे सगळं विसरून जातो आणि पुन्हा आपलं पाकिस्तानी कलाकार, पाकिस्तानी खेळाडू, पाकिस्तानी आणखीन कोणी यांच्या स्वागतामध्ये आपण रमून जातो। युद्ध व्हायचं असेल तर ते देशासाठी झालं पाहिजे, निवडणुकीसाठी नाही। शिवसेनेची भूमिका मी तुम्हाला सांगितलेली आहे, ती मी व्यवस्थित मध्ये जे मी बोलतो आहे त्याच्यात पहिल्यांदा मी जे बोललेलो आहे की मराठा आरक्षण, अॅट्रॉसिटी याच्यावरती एक दिवसाचं एक विधिमंडळाचं अधिवेशन बोलून सर्व नेत्यांना तिकडे फ्लोअरवरती बोलायला भाग पडा। कारण नाहीतर होतंय असं की बाहेर बोलल्यानंतर अंगलट आल्यानंतर तेच नेते मागे फिरतात। म्हणून कालचूर मी अग्रलेखात म्हटलेले की पवार साहेबांनी लोकसभेत भूमिका मांडावी आणि त्यांच्या सर्व पक्षाच्या नेत्यांनी, काँग्रेसच्या, मग आम्ही सुद्धा आलो त्याच्यामध्ये, विधिमंडळात भूमिका मांडावी। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।